ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपाचीवाडी विद्युत उपकेंद्रासाठी 26 कोटी 12 लाखाचा निधी मंजूर। लवकरच विद्युत उपकेंद्र निर्मितीस प्रारंभ होणार। लक्ष्मण चिंगळे। आपाचीवाडी तालुका निपाणी येथे 110 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रासाठी 26 कोटी 12 लाख 42 हजाराचा निधी मंजूर झाला असून सदर निधीतून लवकरच विद्युत उपकेंद्र निर्मितीस प्रारंभ होणार असल्याची माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बुढा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सोमवारी आपाचीवाडी येथे पत्रकार बैठकीत दिली। लक्ष्मणराव चिंगळे पुढे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात एकूण 8 विद्युत उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून त्या सर्वप्रथम आपाचीवाडी येथील केंद्राचा समावेश आहे। आपाचीवाडी येथे विद्युत उपकेंद्र झाल्याने कुर्ली, आपाचीवाडी, भाटनांगनूर, मत्तिवडे, हदनाळ, सुळगाव या 6 गावातील 5 ते 6 हजार एकर शेतीचं क्षेत्र पाण्याखाली येणार आहे। आपाचीवाडी येथे विद्युत उपकेंद्र व्हावं यासाठी अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांची मागणी होती, मात्र त्या प्रयत्नांना यश मिळालं नव्हतं। यापूर्वी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी विद्युत उपकेंद्रासाठी सर्वप्रथम पत्र दिलं होतं, त्यानंतर कुठलेही पत्र दिलं नव्हतं। बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला। मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशावरून निधीसह मंजुरी घेतली। यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर विद्युत उपकेंद्राला तातडीनं मंजुरी दिल्याने राज्यातील सिद्धरामय्या सरकार हे शेतकरी व गोरगरिबांचे सरकार असल्याचे सिद्ध झालं आहे। या कामासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीज मंत्री के.जे. जॉर्ज, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितलं। बाबुराव खोत यांनी विद्युत उपकेंद्रामुळे शेतकरी ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे। महत्त्वाचे म्हणजे सालाबादप्रमाणे होणारे हाल सिद्धनाथ यात्रेतील खंडित विजेची समस्या दूर होणार असल्याचे सांगितलं। युवा नेते पंकज पाटील, अरुण निकाडे, कुमार माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर विद्युत उपकेंद्र मंजुरीचे पत्र चिंगळे यांनी उपस्थित ग्रामस्थांकडे सुपूर्द केलं। या कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील, सुखदेव मगदुम, किसन पोटले, नंदकुमार खोत, दीपक सुतार, मनीष माने, सुधाकर भराटे, धनाजी पोटले, तारशिन खोत, विशाल गवंडे, विरू बोते, अनिल बोते, कुमार कापशे, रामा निकम, असलम शिकलगार, दीपक सावंत उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। परंतु या संदर्भात यापूर्वी आदरणीय काकासाहेब पाटील यांनी जे एक पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर कुठलेही पत्र वगैरे कोणी दिलेलं नव्हतं। या संदर्भात मग पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर ते पाठीमागचं काय आहे ते असू दे, नवीन प्रोसेस चालू करा आणि ते फास्ट करा म्हणून फॉलोअप करायला जबाबदारी माझ्याकडे आणि त्यांची PA मंडू मणिकेरी यांना दिली। सातत्यानं पाठपुरावा करून पॉवर मिनिस्टर के.जे. जॉर्ज आणि सतीश अण्णांना सातत्यानं घेऊन जाऊन 4-5 मिटिंगा या 2 महिन्यामध्ये करून 3-7 तारखेला जी मीटिंग झाली 3/7/2025 ला, या मीटिंगमध्ये जे बेळगाव जिल्ह्यातले 8 सबस्टेशन्स मंजूर झाले, त्यात 1 नंबरला आपाचीवाडी सबस्टेशनला त्यांनी मंजुरी दिलेली आहे। 110 केव्हीचं हे सबस्टेशन आहे। याचा लाभ म्हणजे हे जे कुर्ली, आपाचीवाडी, हदनाळ, मत्तिवडा, भाटनांगनूर या सर्व गावांना याचा लाभ होणार आहे। आणि वारंवार जे वीज लपंडाव विजेचा होतो, पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी उचल करणं हे अवघड जातं। म्हणजे पीक पाणी बघत बसणं, पण पाणी पिकाला पोचता येत नव्हतं। ही सबस्टेशन झाल्यानंतर ही जी समस्या आहे, ही समस्या पूर्णपणे निकालात निघणार आहे।
या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना जी अनेक वर्षापासून ही सातत्यानं पाठपुरावा करत अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीमधली गावठाणमधली 5 एकर जागा सुद्धा या सबस्टेशनसाठी ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळं ही काम फास्ट होण्याला मदत झाली. काही ठिकाणी जागेअभावी सबस्टेशन होत नाही, जागा मिळाली नाही, पण या ठिकाणी जागा उपलब्ध झाली म्हणून हे फाईल तातडीनं पुढं सरकवण्यात आलं. आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री